ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक क्लिप सध्या व्हायरल होते आणि ही क्लिप व्हायरल होताच ओबीसी समाजामध्ये खळबळ उडाली आहे। हाके यांनी ओबीसी समाजाबद्दल म्हणजे माळी आणि धनगर या दोन जातींबद्दल एक भाष्य या क्लिपमध्ये केलेलं आहे आणि त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतात। खुद्द छगन भुजबळ यांनी सुद्धा या वादात उडी घेतलेली आहे। पण आज आम्ही या रिपोर्टमधून तुम्हाला हे सांगणार आहोत की हाकेंच्या या ऑडिओ क्लिपचा आणि जरांगेंचा काय संबंध आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लक्ष्मण हाकेंची क्लिप व्हायरल। हाके म्हणतात तो मीच, पण आवाज माझा नव्हे। काय आहे हाकेंच्या क्लिपचं जरांगे कनेक्शन? हाकेंची हीच ती व्हायरल झालेली क्लिप ज्यामुळे हाके अडचणीत आलेत। या व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये हाके म्हणताय ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे जात आहे आणि हाच माळ्यांचा पोटशूळ आहे। काय माळ्यांची कुठली ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललंय हे त्यांच्या पोटात पोटशूळ आहे। पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर दिला नाही तरी दिला नाही, मग आता काय करायचं? लक्ष्मण हाकेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर माळी समाजात संतापाची लाट उसळली। विशेषतः हाकेंशी ज्यांची गट्टी होती, ज्यांनी हाकेंबरोबर वडीगोद्रीमध्ये उपोषण केलं होतं, त्या नवनाथ वाघमारेंनीही हाकेंच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय। नवनाथ वाघमारे हे माळी समाजात येतात। हाकेंनी माळी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माळी समाज दुखावलाय। हाकेंनी माळी समाजाची माफी मागावी अशी मागणी वाघमारेंनी केली आहे। आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा याच्यात माळी धनगर वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं। भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली। ओबीसींचा मशिहा या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं। त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही। मग आपण का करायचा? माझी लक्ष्मणरावांना विनंती, तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। हाकेंची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर हाकेंचं म्हणणं आहे त्या व्हिडिओतल्या आवाजाशी छेडछाड करण्यात आली। आपण असं बोललोच नाही असा हाकेंचा दावा आहे। ही क्लिप व्हायरल करण्यात हनुमंत धायगुडेंचा हात असल्याचा आरोप हाकेंनी केला। हनुमंत धायगुडे नावाचा एक कार्यकर्ता आहे ज्यांनी आमच्या मॅडमचाही कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला। तो सातत्यानं अशा पद्धतीचे आरोप करतोय। ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे माझ्या तोंडून सांगायचं काय मी आता सायबर सेललाही तक्रार कारण दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायची, यांच्यात फूट पाडायची। कारण जरांगेची भाषा हे बोलतायत। जरांगे नेहमी म्हणतात की त्यांचं धनगरांचं आमचं भांडण नाही, आमचं भांडण आहे ते येवलावाल्यांशी भांडण आहे। मग या दोन जाती जर एकदा धनगर समाज जर न्यूट्रल झाला तर ओबीसीची चळवळ डॅमेज होणार आहे आणि आपली लढाई पूर्ण होणार आहे। ही जरांगेची भाषा आहे, 2 वर्ष झालं महाराष्ट्र ऐकतोय। लक्ष्मण हाकेंनी ज्यांचं नाव घेतलंय ते हनुमंत धायगुडे एकेकाचे हाकेंचेच सहकारी। आता मात्र दोघांमध्ये वितुष्ट आलंय। आता मात्र हनुमंत धायगुडे हे जरांगेंचे हस्तक असल्याचा हाकेंचा आरोप आहे। लक्ष्मण हाके हा समाजकारणातला राखी सावंत आहे अशी टीका या हनुमंत धायगुडेंनी केलेली। तसंच लक्ष्मण हाके आणि हनुमंत धायगुडे यांच्या पत्नींमध्ये झालेल्या बाचाबाजीची ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली। हॅलो, हा बोला मॅडम। अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित। काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय हलकट मेला? काय त्याला कमी पडलं होतं? हा, प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे, प्रत्येकाची मी उठाठेव केलेली आहे। काय माझं चुकलं ग? हा केले मेला असा तडफडून मरल ना? काय माझं चुकलं? माझी चूकच काय झाली मला हे सांग। मला काय बोलताय तुम्ही? नाही पण तो असं का करतोय? हा, रोज माझ्या घरात येत होता, तर जेवत होता, प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं, प्रत्येकाला चहा केला, हे केला, उठा ठेव केला। जेव्हा की मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे? मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे? मॅडम नीट बोला जरा। नाही म्हणणार मी त्याला। हाकेंच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी भुजबळांचाही उल्लेख केल्याचा दिसतंय। कुठल्याही कार्यकर्त्याला भुजबळांनी वर येऊ दिलं नाही असं हाकेंनी व्हिडिओमध्ये म्हटलंय। मात्र भुजबळांनी या प्रकरणात हाकेंची पाठराखण केली। असं
की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर. तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे. आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही. राज्यात गेल्या काही काळापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके एकमेकांविरोधात उभे ठाकले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा दोन्ही गटांनी एकमेकांवर कुरघोड्या सुरू केल्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.